नमस्कार मंडळी. नाश्त्यासाठी बराच वेळ झालेला आहे आणि तुम्हाला झटपट काहीतरी बनवून रेडी करायचं आहे, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर इथे एका वाटीमध्ये मी पोहे घेतलेले आहेत, एका वाटीमध्ये मी रवा घेतलेला आहे आणि तो छान मस्त धुवून भिजत घातलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स केलेलं आहे आणि ते भिजायला ठेवलेलं आहे. दुसरीकडे मी पोहेही स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत. तर ते छान बारीक झालं की त्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला जिन्नस घालायचे आहेत, टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च, हिरवी मिर्च, कोथिंबीर आणि अदर कोणत्या भाज्या घालायच्या असतील तरीही त्या तुम्ही घालून घेऊ शकता. मी इथे फक्त 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते कट करून घेतलेत. तर तुम्ही हा नाश्ता सगळ्यांसाठी पण बनवू शकता किंवा तुम्ही लहान मुलांसाठीही बनवू शकता, कारण हा नाश्ता खूप टेस्टी असतो आणि चव एकदम छान लागते. त्याच्यामुळे सगळेच आवडीने आणि आनंदाने खातात. तर इथे माझे पोहे वगैरे भिजवून रेडी आहेत. आता मी त्याचं मिश्रण केलेलं आहे आणि ते एकात मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण जर जास्त घट्ट झालं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, एकदम नॉर्मल पाणी, आणि नंतर कांदा आणि टोमॅटोही त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा जो आहे तो टाकायचा आहे, कारण सॉफ्ट होतात. एकीकडे मी इकडे पॅन गरम करायला ठेवला होता, तो छान गरम झाला आहे. तर आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते गरम झालं की याच्यामध्ये मी ते बॅटर जे आहे ते घालून घेतलेलं आहे. ते पूर्ण बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला ते वाफेवरती वाफवण्यासाठी आणि खालून चांगलं मस्त शिजण्यासाठी 5 मिनटं ठेवायचं आहे. आणि 5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही खालून कसं मस्त असं झालेलं आहे. एकदम क्रंची आणि कुरकुरीतपणा आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट बनतात. पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला लास्टला बघायला मिळेल की किती सॉफ्ट बनतात. हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत, केचपसोबतही सर्व करू शकता. बघू शकता किती छान दिसतं आहे. नंतर हे सगळं पलटी करून घेतल्यानंतर 5 मिनटं आपल्याला अजून ते वाफवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने. तर किती छान टेक्स्चर दिसतंय बघा आणि किती मऊ झाले ते बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. थँक्यू.